जिल्हाधिकाऱ्यांच्या दौऱ्यामुळे तळोद्यातील प्रशासकीय कार्यालयात अचानक स्वच्छतेचा धडाका। वरवरची स्वच्छता, गुटख्याचे डाग कायम, प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह। तळोदा येथे शुक्रवारी जिल्हाधिकारी मिताली शेट्टी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय वन हक्क समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती। या बैठकीसाठी जिल्हाधिकारी उपस्थित राहणार असल्याने प्रशासकीय इमारतीच्या आवारात व सभागृहात स्वच्छतेची लगबग पाहायला मिळाली। सामान्यतः दुर्लक्षित राहणाऱ्या प्रशासकीय इमारतीत जिल्हाधिकाऱ्यांच्या दौऱ्याच्या भीतीमुळे अचानक स्वच्छता मोहीम राबवली गेली। गुटख्याचे डाग, अस्वच्छता आणि गुटखा खाऊन रंगवलेल्या भिंती असे दृश्य असलेल्या ठिकाणी अचानक पाणी मारणे, झाडू मारणे असे प्रकार दिसू लागले। सुनावणी दरम्यान कागदपत्रांची पडताळणी सुरू असताना देखील कर्मचाऱ्यांना झाडलोट करताना पाहिले गेले। तळोद्यातील प्रशासकीय कार्यालय गुटख्यांच्या डागांनी भरलेले आणि दुर्लक्षामुळे खराब स्थितीत असल्याचे चित्र नेहमी पाहायला मिळते। मात्र वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या दौऱ्याच्या काही तासाआधीच अचानक झालेल्या स्वच्छतेमुळे प्रशासनाचा वरवरचा देखावा समोर आला आहे। प्रशासन फक्त वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या भेटीपुरतेच काम करते का? सामान्य नागरिकांना मात्र कायम अस्वच्छतेतच काम उरकावे लागते, असे स्थानिकांनी स्पष्ट केले। दौऱ्याआधी केलेली ही स्वच्छता प्रशासनाची बेफिक्री आणि नागरिकांप्रती असलेली उदासीनता अधोरेखित करत आहे। गुटख्यांचे डाग आणि अस्वच्छता यावर कायमस्वरूपी उपाययोजना होणे आवश्यक आहे। फक्त वरवरची स्वच्छता न करता नियमित देखरेख आणि कठोर नियम लागू करणे गरजेचे आहे। नागरिकांनी प्रशासनाला शाश्वत स्वच्छतेसाठी ठोस पावले उचलण्याची मागणी केली आहे।